नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 जुलै 2026 पर्यंतचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:12 आणि यमगंड काळ सकाळी 7:35 ते 9:14 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल, रवी बरोबर प्रतियोग करेल, नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी रवी आणि गुरुची युती होणार आहे. याचप्रमाणे मंगळ आणि शुक्राचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीकरता आजचा दिवस करिअर, प्रतिष्ठा आणि महत्त्वपूर्ण निर्णयांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात काही घटना घडू शकतात ज्या तुमच्या भविष्यासाठी नवीन दिशा ठरवतील. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून चतुर्थ स्थानातील रवी आणि गुरु बरोबर केंद्रयोग, द्वितीय स्थानातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग तसेच वेय स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग निर्माण करत आहे. याशिवाय रवी गुरुची युती आणि मंगळ शुक्राचा परस्पर दृष्टियोग अधिक दिवस प्रभावी बनवत आहे. आज कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या घटना घडू शकतात. नवीन कल्पना, संकल्पना किंवा भविष्यात उपयोग पडतील असे विचार मनात येतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातील व्यक्तींबरोबरचे संबंध अधिक मधुर होतील. वास्तूशी संबंधित महत्त्वपूर्ण कामं सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी पुढील 2 ते 3 दिवस छोट्या मोठ्या कारणांवरून वाद टाळावेत. गर्भवती महिलांनीही आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आजचा संदेश. आज घेतलेले योग्य निर्णय तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकतात. वृषभ राशीकरता आजचा दिवस भाग्य, आत्मविश्वास आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आहे. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि यशदायी ठरणार आहेत. आज चंद्र तुमच्या नवम स्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील बुधाबरोबर प्रतियोग, तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर त्रिकोणयोग आणि लाभ स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग निर्माण करत आहे. तृतीय स्थानातील रवी गुरुची युती आणि मंगळ शुक्राचा दृष्टियोगही शुभ परिणाम देत आहेत. आज तुमचा मूड, आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. अपेक्षित शुभ घटना घडतील. कार्यात यश मिळेल आणि मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र घरातील स्त्री वर्गाबरोबर छोट्या कारणावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने संवादात संयम ठेवा. आजचा संदेश. आज भाग्य तुमच्या बाजूने आहे. संधी ओळखा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. मिथुन राशीकरता आजचा दिवस संयमाने वागण्याचा आहे. मानसिक ताण जाणवू शकतो, परंतु पुढील काही दिवस तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येणार आहेत. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून द्वितीय स्थानातील रवी बरोबर केंद्रयोग, व्यय स्थानातील हर्षल बरोबर लाभयोग तसेच रवी गुरुची युती प्रभावी ठरत आहे. व्यय स्थानातील मंगळ आणि तृतीय स्थानातील शुक्र यांचाही विशेष प्रभाव राहील. आज मानसिक ताण किंवा भावनिक अस्वस्थता जाणवू शकते. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे
स्वतःची विशेष काळजी घ्या. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. मात्र पुढील 2 ते 3 दिवसात आर्थिक लाभ, गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आणि अपेक्षित प्रगतीचे योग आहेत. त्यामुळे आज संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आजचा संदेश. आजचा संयम उद्याच्या यशाची मजबूत पायाभरणी करेल. कर्क राशीकरता आजचा दिवस नातेसंबंध, भाग्य आणि नवीन सुरुवातींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे. काही किरकोळ मतभेद झाले तरी पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरतील. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तुमच्याच राशीतील रवीबरोबर प्रतियोग तयार करत आहे. भाग्यस्थानातील रवी गुरुची युती होत असून लाभस्थानात मंगळ आणि द्वितीय स्थानातील शुक्र यांचा परस्पर केंद्र योगही प्रभावी आहे. आज वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे शाब्दिक चकमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवादात संयम ठेवणं आवश्यक राहील. मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम नात्यावर होणार नाही. पुढील 2 ते 3 दिवस भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. अडकलेली कामं हाती घ्या, त्यातून निश्चितच मार्ग निघेल. खर्चावर नियंत्रण ठेवणंही गरजेचं राहील. आजचा संदेश. संयमाने घेतलेले निर्णय आणि शांत संवाद तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करतील. सिंह राशीकरता आजचा दिवस भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असला तरी आध्यात्मिक प्रगती आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून रवी बरोबर प्रतियोग, अष्टम स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग तयार होत आहे. दशम स्थानातील मंगळ आणि तुमच्याच राशीतील शुक्र परस्पर केंद्रयोग तसेच व्यय स्थानातील रवी गुरुची युती प्रभावी ठरत आहे. आज मानसिक ताण किंवा भावनिक दबाव अधिक जाणवू शकतो. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणं टाळा. येणार 2 ते 3 दिवसात प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष अनुभव मिळू शकतात. भावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. आजचा संदेश. आज मन शांत ठेवा. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट तुमच्याच बाजूने येईल. कन्या राशीकरता आजचा दिवस सर्जनशीलता, नवीन संधी आणि अपेक्षापूर्तीचा आहे. काही भावनिक चढ उतार जाणवले तरी पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून लाभस्थानातील रवी बरोबर प्रतियोग, सप्तम स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग तयार करत आहे. लाभस्थानात रवी गुरुची युती आणि भाग्यस्थानातील मंगळ व व्ययस्थानातील शुक्र यांचा केंद्रयोगही शुभ परिणाम देत आहे. आज अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मनातील अपेक्षांप्रमाणे सकारात्मक घटना घडू शकतात. मात्र रिलेशनशिपमध्ये थोडासा ताण किंवा रसिकेच जाणवू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. पुढील 2 ते 3 दिवसात आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळण्याचे योग प्रबळ आहेत. आजचा संदेश. आज संयम आणि योग्य नियोजन तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवून देईल. तूळ राशीकरता आजचा दिवस घरगुती वातावरण, करिअर आणि आरोग्यात या तिन्ही दृष्टीने संतुलन राखण्याचा आहे. काही छोट्या अडचणी आल्या तरी पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी मोठ्या संधी घेऊन येणार आहे. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून दशम स्थानातील रवी बरोबर प्रतियोग, अष्टम स्थानातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग आणि षष्ठ स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग तयार करत आहे. याशिवाय दशम स्थानात रवी गुरुची युती आणि अष्टम स्थानातील मंगळ, लाभ स्थानातील शुक्र यांचा केंद्रयोग प्रभावी ठरत आहे. आज घरात छोट्या मोठ्या कारणांमुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बोलताना संयम ठेवणं आवश्यक राहील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मात्र काळजी करण्याचं कारण नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करिअरमध्ये महत्त्वाच्या घटना घडू शकतात. तुमच्या कामाला नवीन दिशा मिळू शकते किंवा एखादी मोठी संधी समोर येऊ शकते. आजचा संदेश. आज संयम आणि आजचा संयम हा उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरेल.
वृश्चिक राशीकरता आजचा दिवस मेहनत, प्रतिष्ठा आणि नवीन संधींचा आहे. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल आणि पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी विशेष भाग्यवर्धक ठरतील. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून नवम स्थानातील रवी बरोबर प्रतियोग, सप्तम स्थानातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग, तसेच रवी गुरुची युती आणि सप्तम स्थानातील मंगळ व दशम स्थानातील शुक्र यांचा केंद्रयोग शुभ परिणाम देत आहेत. आज महत्त्वाची कामं करण्याकडे तुमचा कल राहील. समाजात तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन संधी, सन्मान किंवा प्रशंसा मिळण्याचे योग आहेत. इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संवादात संयम ठेवणं आवश्यक राहील. आजचा संदेश. आज तुमची मेहनत आणि कर्तृत्व तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देईल. धनुराशीकरता आजचा दिवस आर्थिक नियोजन आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास पुढील काही दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून अष्टम स्थानातील रवी बरोबर प्रतियोग तयार करत आहे. अष्टम स्थानात रवी गुरुची युती प्रभावी असून आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आज खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. मोठे आर्थिक व्यवहार किंवा जोखमीची गुंतवणूक टाळा. मात्र निराश होऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात चांगल्या संधी तुमच्या समोर येतील. आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. संयम आणि योग्य नियोजन तुम्हाला भविष्यात चांगलं यश मिळवून देईल. आजचा संदेश. आज घाई टाळा. योग्य वेळ आल्यावर भाग्य तुमच्या बाजूने उभं राहील. मकर राशीकरता आजचा दिवस आत्मपरीक्षण, भविष्याचं नियोजन आणि मनातील विचारांना योग्य दिशा देण्याचा आहे. सुरुवातीला थोडासा गोंधळ जाणवला तरी पुढील 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून सप्तम स्थानातील रवी बरोबर प्रतियोग, तृतीय स्थानातील नेपच्यून बरोबर लाभ योग तयार करत आहे. सप्तम स्थानात रवी आणि गुरुची युती होत असून पंचम स्थानातील नेपच्यून आणि अष्टम स्थानातील शुक्र यांचा परस्पर केंद्र योगही प्रभावी आहे. आज मनामध्ये अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या विचारांमधूनच काही नवीन प्रेरणा किंवा अंतःप्रेरणा मिळू शकते, जी भविष्यात नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढील 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्याबरोबरचे बॉन्डिंग वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणेही आवश्यक राहील. पुढील काळात तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक ऊर्जा अधिक चांगली राहील. आजचा संदेश. आज मन शांत ठेवा. योग्य विचारच भविष्यात मोठं यश घडवतील. कुंभ राशीकरता आजचा दिवस भावनिकदृष्ट्या थोडासा आव्हानात्मक असू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ द्या. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील रवी बरोबर प्रतियोग, चतुर्थ स्थानातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग तयार करत आहे. रवी गुरुची युती आणि सप्तम स्थानातील शुक्राचा प्रभावही तुमच्या नातेसंबंधावर जाणवेल. आज मनामध्ये भावनांचा कल्लोळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात मोठे निर्णय घेणं टाळा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. पुढील 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवादात संयम आणि समजूतदारपणा ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. आजचा संदेश. आज शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. मीन राशीकरता आजचा दिवस लाभ, नातेसंबंध आणि नवीन संधीचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवलं तर हा दिवस अनेक बाबतीत समाधान देणारा ठरेल. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून पंचम स्थानातील रवी बरोबर प्रतियोग तयार करत आहे. रवी गुरुची युती प्रभावी असून तृतीय स्थानातील मंगळ आणि षष्ठ स्थानातील शुक्र यांचा केंद्रयोगही शुभ परिणाम देत आहे. आज काही अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनावर भर द्या.
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील संबंध अधिक मधुर होतील. नवीन रिलेशनशिप सुरू करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांना पुढील 2 ते 3 दिवसात चांगले लाभ मिळू शकतात. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी सुद्धा कालावधी प्रभावी आहे. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश. आज योग्य नियोजन आणि संयम ठेवला तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी यश आणि लाभ घेऊन येतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 जुलै 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.